T20 मॅच खेळल्यामुळे आमचा विजय झालाय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मात्र आता टेस्ट मॅच खेळणार आणि जिंकणार सुद्धा असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर छगन भुजबळ यांच्या संदर्भात तिघेही मिळून निर्णय घेऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आम्ही तिघही सोबतच काम करतोय। 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही म्हणून 2020 ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो। आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे। हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार। सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता। कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम ये टैंपर प्रूफ है। आज तक जितने चैलेंज ईवीएम को टैंपर करके दिखाइए, इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई न कोई व्यक्ति कुछ कर पाया। तो कांग्रेस की ये नीति रही है, चुनाव हारते हैं तो ईवीएम की बात करते हैं, जीतते हैं तो लोकतंत्र जीता ऐसा कहते हैं। आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत। त्यांच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदे साहेब असतील, कोणाच्या मनात दुमतच नाही। मग त्याचा काय योग्य मार्ग काढायचा तो आम्ही काढू।